बाबा मावशी सगळेजण आले होते. आज बर्थडेचं मस्त असं डेकोरेशन चाललं होतं. सर्वात आधी त्यांनी मला अंघोळ घालायची ठरवली. माझ्यासाठी मस्त असं पाणी वगैरे गरम केलं होतं आणि ना मस्त फुलांचं डेकोरेशन केलं होतं. अंघोळीसाठी टोपमध्ये फुलांनी सजवलं होतं. बघा तुम्हाला दिसतंय ना किती छान केलंय. नंतर ना सगळेजण मला अंघोळ घालायला घेत होते. माझ्या हातून मला उचललं आणि टोपमध्ये बसायला घेतलं. पण मी काय त्या टोपमध्ये बसतच नव्हती. मला भीती वाटत होती, कारण मी सर्वांना पहिल्यांदाच पाहत होती ना, मी जशी मोठी झाली तशी. आणि ना मग मी काय त्या टोपमध्ये बसतच नव्हती. पण मम्मी आत्तू जबरदस्ती मला पकडून अंघोळ घालत त्या टोपमध्ये बसवून. सर्वात आधी मला आत्तूने अंघोळ वगैरे घातली. नंतर मम्मीने घातली. मग माझी आजी आली, आजीने घातली. माऊने पण घातली मला अंघोळ. आणि मग दुसऱ्या माऊने मला बाथरूम मध्ये घेऊन गेली मस्त अंघोळ घालायला. नंतर ना मग अंघोळ वगैरे झाली ना माझी. मला असा छान असा फ्रॉक घातला होता. येल्लो कलरचा फ्रॉक वगैरे घातला. आणि नंतर मग थोड्या वेळाने असे फोटो काढले आणि बर्थडेचा फ्रॉक वगैरे आम्ही घालायला घेतला. मस्त असं माझा बर्थडेचा फ्रॉक होता. आणि मग आम्ही फ्रॉक वगैरे घालून हॉलवरती गेलो बर्थडेसाठी. मस्त असं बर्थडेचं डेकोरेशन केलं होतं. माझं बॅनर वगैरे लावलं होतं तिथे. बघा कसं दिसतंय डेकोरेशन, छान दिसतंय ना. पण ना तिथे बर्थडेला खूप सारे लोक आले होते. त्यांना बघून मला खूप घाबरल्यासारखं होत होतं. मी सारखी रडत होती बर्थडेच्या इथे. पण सगळे मला शांत करत होते. आणि मग शेवटी ना मला केक दिसला. मग मी केकला बघून ना एकदम शांत झाले. एकदम मला केक खूप आवडतो ना, त्याच्यामुळे असा मस्त व्हाईट कलरचा केक होता माझ्या बर्थडेला. आणि मला नंतर आम्ही मम्मी पप्पा मी तो बर्थडेचा केक कापायला घेतला. आणि ना आमच्याकडे चाकूच नव्हता, त्यामुळे आम्ही ना गॉगलच्या दांडीनेच आम्ही तो केक कापला. आणि केक वगैरे कापून झाला तर सर्वात आधी मम्मीने मला केक चारला. मम्मी पप्पांनी दोघांनी पण. आणि तो केक त्यांनी चारला पण मी डायरेक्ट